श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रुपेश धुमाळ आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे रिअल टॉक विथ आर डीमध्ये. तर आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या भारत मातेचे जवान आणि त्यांचा संघर्ष. आणि आपल्यासोबत आज गप्पा मारण्यासाठी आहेत साहेबराव. तर आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार दादा. नमस्कार. स्वागत आहे रिअल टॉक विथ आर डीमध्ये. तर मला सर्वात पहिला हा प्रश्न विचारायचा आहे तुला की तुझा प्रवास कसा राहिला मिलिटरीचा? सुरुवात कुठून झाली? तुझ्या मनामध्ये इच्छा कधी जागृत झाली की आर्मीमध्ये जायचं आहे असं? आर्मीमध्ये जाण्याचा मी फर्स्ट 1999ला ज्यावेळी युद्ध झाल्याच्या नंतरला मी सिडको शाळेत शिकत होतो. ओके. सिडको शाळेत शिकत असताना प्रत्येक शाळेमध्ये एक प्रभात फेरी काढायचे की बाबा पाकिस्तान मुर्दाबाद ह्या घोषणा देत 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 देत. मग त्यावेळी एवढं कळत नव्हतं, पण त्यावेळी एक क्लिक झालं की आपण का, म्हणजे त्यावेळी आम्ही 5वीला असेल त्या संदर्भात. मग काय झालं, एक डोक्यात क्लिक झालं की काय चाललं आहे. मग त्यावेळी निर्णय घेतला की आपल्याला बनायचं सैनिकच बनायचं झाला. सैनिकाशिवाय जीवनच नाही. आणि त्यावेळी असं व्हायचं, एक रुतबाच वेगळा होता सैनिकाचा. आणि 1999चं युद्ध चालू, लोकांमध्ये असलेली ती सैनिकाप्रती भावना इतकी उजागर झाली की असं वाटत होतं बस बनायचं तर सैनिकच बनायचं, जिंदगी दुसरं काहीच बनायची इच्छाच नाही बस. आणि त्याच्यानंतर निर्णय घेतला. पण परिस्थिती थोडीशी हालाकीची असल्या कारणाने त्यावेळी आम्हाला प्लॅटफॉर्म व्यवस्थित कोणी म्हणजे दिला नाही. कसं काय करायचं, काय करायचं, म्हणजे मार्गदर्शन भेटलं नाही. मार्गदर्शन न भेटल्यामुळं थोडंसं आणि तो प्रेड असा गेला. आणि मग 10वी झाली. 10वी झाल्यानंतरला काका पवार म्हणून आमचा एक मित्र होता, सेक्टर 7ला राहायचा. त्याचे वडील आर्मीमध्ये होते. अच्छा. आणि त्याचा भाऊ पण आर्मीमध्ये होता. आणि भरतीला कसं उतरायचंय, कसं काय, त्याच्या वडिलांनी व्यवस्थित एकदम मार्गदर्शन केलं. याच्यामध्ये आम्ही टोटल 3 मित्र होतो. आणि चौथा काका, एक प्रमोद बांदल, विजय शेवाळे आणि मी आणि दुसरा काका पवार, असे 4 जण आम्ही होतो. 4 जणांना इतकं परफेक्ट गायडन्स दिलं की बोलायलाच नको. आणि मग त्याच्यानंतरला भरतीला उतरलो आणि पहिल्याच भरतीमध्ये यशस्वी झालो. हो. मग नंतर तिकडे कॅम्पमध्ये गेल्यानंतर तिकडचा प्रवास काय राहिला? म्हणजे तिथे अडीअडचणी कशा होत्या? कारण 1999च्या काळात म्हणजे मायामध्ये त्यावेळी काँग्रेस सरकार होतं. हो. मग त्यावेळी कसं होतं त्या साईडला? ॲक्च्युली सांगायचं बोललं तर मी 2006ला भरती झालो. तर मी भरती झाल्याच्या नंतरला मित्रांना सांगितलं, बाबांनो आपलं घरीच कष्ट करा, येऊ नका इकडं. प्रचंड जोरात ट्रेनिंग चालू आहे, प्रचंड मार पडतोय आणि प्रचंड फिजिकली मेंटली हॅरासमेंट खूप व्हायचे. म्हणजे काय नक्की? बघा आता तुम्हाला सांगतो, आर्मी पर्सन एक बनवायचं आहे, त्याला देशाचं म्हणजे एवढी जबाबदारी हे करायची. त्याला फिजिकली ॲक्टिव्हिटी फक्त 2 तास झोप, दिवसभर ट्रेनिंग, 5 किलोमीटर रनिंग, 10 किलोमीटर रनिंग, 40 किलोमीटर रोड मार्च, मग वेगवेगळे वेपन्स, म्हणजे WT क्लासेस. म्हणजे त्यांना एवढं हरासमेंट करतात. आणि त्या हरासमेंटमध्ये तो टिकला तर तो पुढे टिकेल. कारण छोटीशी एक चुकी तो त्याच्या बटालियनला किंवा त्याच्या कंपनीला, ट्रूप्सला तो धोकादायक होऊ शकतो. मग त्याच्यामुळं हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो ट्रेनिंग. जे खडतर प्रवास 6 महिन्याची बेसिक ट्रेनिंग ती पार केली. त्याच्यानंतर टेक्निकल ट्रेनिंग असते. तर बँगलोरला आमची ट्रेनिंग चालू होती. ट्रेनिंगमध्ये म्हणजे एवढा खडतर प्रवासाला मी म्हणायचो, तिकडं आपली भाजी विकली असती तर परवडला झाला असतं, जे आलं इकडं कुठं येऊन फसलो. म्हणजे खोटं नाही बोलत, तर सकाळी झोपायचा प्रश्नच येत नाही, पण उठायला लागायचं 3 वाजता. म्हणजे मध्यरात्री? मध्यरात्री 3 वाजता उठायला लागायचं. आणि मध्यरात्री 3 वाजता उठून पूर्ण एरिया म्हणजे पूर्ण साफसफाई वगैरे, तिच्यामध्ये आपण तयार होणं, साफसफाई करणं. साफसफाई झाल्याच्या नंतरला 4 वाजता PT ग्राउंडवरती फॉलिंग होणं, सगळं आपले इक्विपमेंट घेऊन. मग त्याच्यानंतरला 4 वाजता PT स्टार्ट होती. 5 ते 6 वाजेपर्यंत पूर्ण लाल पिवळं त्या ग्राउंडवरती करून टाकायचे. 5 किलोमीटर रनिंग, इकडं जा तिकडं जा, रस्ता चढ, हे ते. PT आहे आमचे जे असतात, PT उचतात ते एवढे वाट लावून टाकायचे पूर्ण. म्हणजे जोपर्यंत दम आहे तोपर्यंत रगडत राहायचे. त्यामुळे चक्कर येऊ, काही येऊ, काय नाही, पाणी पे आणि पळ. पाणी पे. मग जसं 6:30 झाले तर एक चहा यायचा, चहा पिलो पटापट. तिच्यामध्ये पण पटापट जो चहा पिला, 5 मिनिटाचा ब्रेक असायचा. चहा पिला नाही पिला तुझी मर्जी, बस आला लगेच. ज्याला चायची तलब नव्हती तो पण पळत जायचा चहा प्यायला. 5 मिनिटाचा ब्रेक होऊन परत यायचा. परत जसं आलं की परत चालू साईड जंप, हे ते फिजिकली ॲक्टिव्हिटी इतक्या बेकार चालायच्या.
जसं 8:30 वाजले, मग ब्रेकफास्टला एक व्यक्ती जायचा, आमचा एक सोल्जर जायचा, तो ब्रेकफास्ट घेऊन यायचा. तिच्यामध्ये 2 पुऱ्या भेटायच्या, 2 पुऱ्या, तिच्यामध्ये चहा बस आणि थोडीशी भाजी. कारण आम्ही तिथं बॉडी बनवायला नव्हतं गेलो ना. बरोबर. हा, आपले काय बाबा, काय आपलं शरीर काय बाबा लढाईच्या दौरांमध्ये आम्हाला सांगायचे बाबा, आता जर तुम्हाला पोट भरून खायला भेटलं लढाईमध्ये तर जेवण पण नाही भेटणार. बरोबर. मग तुम्ही कसं काय हे करणार? सैनिक आहे तुम्ही, तर तुम्ही कसं काय फेस करणार? या छोट्या छोट्या गोष्टी ट्रेनिंगमध्येच आम्हाला शिकवल्या जायच्या. 9 वाजता ब्रेकफास्ट वगैरे झाला. ब्रेकफास्ट काय, तर चालता चालता ब्रेकफास्ट झाला तर लगेच WTचे क्लासेस चालायचे. WT म्हणजे वेपनबद्दल शिकवायचे. मग त्याच्यामध्ये पीटीचा ड्रेस वेगळा असतो आणि तोच आपण पाठीवरती आपल्या किटबॅगमध्ये कॅरी करून घेऊन जायला लागायचं. ती डांगरी असते चिता कलरची. हा, मग ती तुम्हाला WTच्या ग्राउंडवरती, आणि ते ग्राउंड असायचं 2 किलोमीटर 3 किलोमीटर. मग प्लाटून पूर्ण आमची 30ची प्लाटून होती. प्लाटून फॉलिंग व्हायची आणि मग 2 किलोमीटर पळत जायचं. ते पण टाइमवर पोहोचायचे. हा, आणि तिथं जर टायमिंगवरती नाही रिपोर्ट भेटला तर तिकडे वेगळा रगडा. म्हणजे सगळीकडे जाईन आणि टायमावरती 2 किलोमीटर पोहोचू शकत नाही टायमावरती, किती पण तुम्ही काय करा. मग तिथं फ्रंट रूल बॅक रूल हे ते, त्याला जा तिकडं पकड, हे कर ते कर. तिथं फिजिकली एकदम वाट लावून टाकायची शरीराची. म्हणजे तिथं शरीर आपलं पूर्ण झिजून टाकायचे. मग हे झाल्याच्या नंतरला, तिथं रिपोर्ट लागल्यानंतरला मग वेपन असायचं. आता इन्सास असायची, LMG असायची, AKM असायची, पिस्टल असायची. मग त्यांचं काय असं, आमचं WTचे क्लासेस चालायचे. तर आमचे DI लोक असतात, म्हणजे इन्स्ट्रक्टर असतात. मग प्रत्येक वेपनबद्दल आपल्याला माहिती सांगायची, याला कसं हाताळायचं. त्याच्यानंतरला बाबा याला आपण कशा प्रकारे त्याला हँडलिंग करायची, पिस्टलला कसं प्रकारे हँडलिंग करायची. तर 3 महिने तोपर्यंत आपल्याला वेपन व्यवस्थित हाताळता येत नाही, तोपर्यंत आपल्याला फायरिंगला जाता येत नाही. म्हणजे फायरिंग तोपर्यंत करता येत नाही. तर अशा पद्धतीने म्हणजे इतक्या परफेक्ट नॉलेज द्यायचे आणि सांगायचे. DI आमचे इन्स्ट्रक्टर वगैरे सांगायचे बाबा, घरी गेल्यावरती आपल्या संगती बायको असते आणि कामावरती आल्यानंतर आपल्या संगती हत्यार असतं. म्हणजे ही आपली बायको. म्हणलास की जसं की लेट झाल्यानंतर पनिशमेंट भेटते, तसं काय झालंय का कधी? भेटले पनिशमेंट? पनिशमेंट म्हणजे पनिशमेंटमध्ये सगळ्यात जास्त आमच्यात एक रूल असायचा, एकाने चुकी करू किंवा सगळ्यांनी चुकी करू, पनिशमेंट सगळ्यांनाच भेटणार. मी लेट झालो तरी 30 जणांना, 29 जणांना रगडा, किंवा 29 जण जरी रिलेट झाले तरी, कारण कॉमन एक युनिटी असते. बरोबर. ही युनिटी कशी असावी, म्हणजे कसं बाबा आपल्यातला एक घायल सैनिक झाला त्याला कसं आपण घेऊन चालायचं, कसं करायचं, हे सगळं ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं. आता एकाने जरी लेट केला तरी सगळ्यांना शिक्षा सगळ्यांना भेटणार. शिक्षा कोणाला माफ नाही. रोज कोण ना कोण रोज 100%. आणि लेट म्हणजे मीच हटकून व्हायचं कधी कधी. लेट जाऊन द्या, आता यांना त्रास द्यायचा आहे ना, लेट व्हायचं. आणि इतका बेकार रगडा. तर आमचं ना ते ट्रेनिंग सेंटरमध्ये एक असं आपल्या इथपर्यंत म्हणजे 5 फूट असेल, 5 फूट असं एक गोल असं पाण्याचं हे बनवलेलं, हौद टाईप बनवलेलं. हौद टाईप बनवलेलं. तर काय करायचे आमचे जे उस्ताद लोक, इन्स्ट्रक्टर लोक काय करायचे, 5 मिनिटं टाईम द्यायचे. 5 मिनिटं टाईममध्ये त्या हौदामध्ये 30च्या 30 लोक गेले पाहिजेत. म्हणजे इथपर्यंत असे गेले पाहिजेत. जे बाहेर राहतील त्यांना दे तुडवं एकदम बांबू घेऊनच रपारप मारायचे. हा, एक म्हणजे एक प्रकारे. मग काय करायचे, आणि थंडी, आम्ही तर थंडीच्या विचारात ट्रेनिंग केली. इतकं बेकार, बुटं बिटं हे ते सगळं पाण्यात फटाफट उडी मारायची. उडी मारली तर वाचला, जो वरती राहिला तणगून तो मेलाच. म्हणजे इतके मार खायचे. म्हणजे त्या हौदाची कॅपॅसिटी होती फक्त 10 माणसाची. फक्त 10 माणसं जातील, 30 कसं जातील. मग बाहेरचे मारच खात राहणार कंटिन्यू. मग पहिली कॉम्पिटिशन चालायची, पटकेने जाऊन हौदात उडी मारायची, असं असायचं. आणि ते ट्रेनिंग आमचं 1 वाजेपर्यंत ट्रेनिंग चालायचं. 1 वाजता खाण्याचा ब्रेक व्हायचा. आणि मेचचे रूल्स असतात आमच्यामध्ये, की असं नाही की गेलाय बाबा बाथरूमची चप्पल उचलून गेलाय बिना हातपाय धुता आणि हे धुता आणि ते धुता. एक टॉवेल असतो, टॉवेल आपल्या खांद्यावरती टाकून. सरकार या सगळं किट, आर्मी एकमेव अशी संस्था आहे की आपल्याला नखापासून तर केसापर्यंत काहीच खर्च नाही आहे. नख कापायला आपले हे नेल कटर पण आपल्याला आर्मी देते. हां, काहीच आपल्याला विकत घ्यायची गरज नाही. विचार करा, ही एकमेव संस्था अशी आहे, तिच्यामधलं म्हणजे तोडच नाही. म्हणजे आपण, आणि मेचचे रूल्स असतात काहीतरी, ते रूल्स आपण सगळ्यांनी फॉलो करावे लागतात. असं नाही की गेलाय चप्पल घेऊन. काय रूल आहेत त्याचे? म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही मेसमध्ये गेलात, मेसमध्ये कसं पण नाही जाऊ शकत. तुम्हाला तुमच्या पायात बुटं पाहिजेत, प्रॉपर तुमचा ड्रेस पाहिजे. प्रॉपर मेसचा ड्रेस वेगळा असतो, मेससाठी वेगळा ड्रेस. त्याचा व्हाईट अँड व्हाईट ड्रेस होता, तर व्यवस्थित ड्रेस पाहिजे. ड्रेस पण प्रेस केलेला पाहिजे.
तर आमचे DI लोक बाहेर फक्त चेस्ट नंबर लिहिण्यासाठी असते. नंबर असतो आमच्या ट्रेनिंगमध्ये, हा. फक्त नंबर नोट करण्यासाठी असतात. बस एकदा नंबर नोट केला की त्याचे पॉईंट मग ट्रेनिंगमध्ये त्याला मग असं असतं की कोण डिफोल्डर आहे, कोण काय आहे, मग त्याचं ट्रेनिंग रिलिगेट करतात, म्हणजे फेल करून नेक्स्ट याच्यामध्ये टाकतात, नेक्स्ट प्लाटूनमध्ये टाकतात. तर ह्या पण गोष्टी परफेक्ट सोल्जर म्हणजे डिसिप्लिन, आणि डिसिप्लिनच्या बुनियादावरती आर्मी चाललेली. डिसिप्लिन असेल तर सगळे. तर मग ह्या मेसच्या रूल्समध्ये मेसमध्ये गेल्यानंतर लाईनच, सगळ्या गोष्टीत प्रॉपर लाईन. तू कुणी पण असू दे, पुट्टं पाहिजे, प्रॉपर ड्रेस पाहिजे, तुझ्याकडे प्लेट पाहिजे, चम्मच पाहिजे, एकसारखे सगळ्यांचे प्लेट, एकसारखे सगळ्यांचे चम्मच, म्हणजे त्यांनीच खायचं आहे. खाली कुठं सांडून द्यायचं नाही, वेस्टेज काय टाकायचं नाही. जेवढं लागते तेवढं घ्या, पण वेस्टेज करू नका. त्या गोष्टी तिथं शिकलो की अन्नाला किती महत्त्व असतं, की असं नाही पोट भरून घेतले आणि थोडंच खाल्ले आणि बाकीचे फेकून दिले, हे नाही चांगलं. ज्यांना जेवढं लागते तेवढं. आणि मेसमध्ये तुम्ही जेवायला बसल्यानंतरला शांतता काय असती, म्हणजे एक पिन जरी पडली त्याला तिचा पण आवाज येईल. कोणाची हिंमत आहे का खोकायचं? पण नाही, बिलकुल नाही खोकू शकत, अजिबात नाही, बोलणारच नाही. मेसचा रूल आहे ना, मेसचा रूल आहे की आपण बोलायचंच नाही. आपलं जेवण झालं, ताट घेऊन यायचं, हां आपलं पुढल्या याला जावं. 1 वाजल्यापर्यंत, 1 ते 1:30, लय ते 2 वाजेपर्यंत जेवण. दुपारचं बोलतो, हां दुपारचं जेवणाचं सांगते. बाकी तर सगळं फील्डवरतीच असायचं. म्हणजे ब्रेकफास्ट एक आमचा सोल्जर यायचा ट्रेनर, की बाबा आपलं किटली बिटली हे ते घेऊन सगळ्यांचं ब्रेकफास्ट, जे जंगलात असेल कुठं असेल त्याचं त्या ठिकाणी हे करायचं, कॅरी करायचं. मग 1-2 वाजता जेवण झालं, 2च्या नंतरला फक्त अर्धा तास रेस्ट असायची. अर्धा रेस्ट नावाला रेस्ट असायची, ते रेस्ट म्हणायची, त्याच्यामध्ये लिहितात ते रेस्ट, की बाबा बस रेस्ट आहे बाबा अर्धा तास. मग तिच्यामध्ये आपली बुटं पॉलिश करा, आपले इक्विपमेंट पॉलिश करा, आपले सगळं बाबा उद्याचं काय आहे ते डिसिप्लिन व्यवस्थित करा. मग संध्याकाळी पिट रेस करून वापस ग्राउंडवरती. मग ग्राउंडवरती गेल्यानंतर वापस सेम तेच रगडा, की फिजिकली ॲक्टिव्हिटी, रेस्ट, तयारी करायची. हो. मग संध्याकाळी आमच्यात काय व्हायचं, रोल कॉल असतो. म्हणजे ही ट्रेनिंग चालते 7:30-8 वाजेपर्यंत चालते. मग तिच्यानंतरला थोडंसं 1 तास देतात टायमिंग. तिच्यामध्ये 1 तासामध्ये तुम्ही तयार व्हायचे, आंघोळ वगैरे करून तुमचं व्यवस्थितरित्या जेवण पण करून यायचे. आणि मग 8 वाजता प्रॉपर रोल कॉल होतो. रोल कॉलला आमचे सिनियर, जे आमच्यातलाच एक सिनियर नेमलेला असतो, त्याला चॅम्पियन म्हणतात आमच्यातल्या सिनियरला. मग तो काय करतो, सगळ्यांचे रिपोर्ट देतो, कोण किती लोक आहेत, किती प्रेझेंट आहेत, किती ड्युटीवरती, किती काय. ते CHM असतो, सिनियर हवालदार मेजर, त्यांना रिपोर्ट देतो की असं असं आहे. आमचे सिनियर हवालदार मेजर एवढे खतरनाक होते की बोलायलाच नको. म्हणजे रोल कॉल करायचे, सिटी मारायचे आणि तयार व्हायला जायचे. मग 3 तासामध्ये सावधानमध्ये विश्राममध्ये उभं राहायचे, गडी वाकडे होऊन जायचे. बसायची कोणाची काय हिंमत आहे, कोणी बसूच शकत नाही. कंटिन्यू उभं राहायचं. मग तिच्यामध्ये कोणी चक्कर येऊन पडायचं, कोणी काय करायचं. हां किती येऊन दे चक्कर, मेडिकल फॅसिलिटी होती ना, तुला लगेच हॉस्पिटल समोरच. त्याच्या म्हणजे मेंटली एवढी हरासमेंट आणि फिजिकली एवढी हरासमेंट करतात की तो जो बनेल ना सोल्जर, तर प्रॉपर सोल्जर बनतो की बोलायलाच नको. त्याची म्हणजे लेवल इतकी हाय असते, कारण सिव्हिलियन असतो ना आम्ही. आता आम्ही कसं सिव्हिलियन लाईफ घेऊन फौजमध्ये गेलो असतो, फौजचे डिसिप्लिन माहिती नाही, काय नाही. म्हणजे हे एक मातीचा गोळा असतो, त्याला ते ट्रेनर बरोबर तयार करत असतात आमचे उस्ताद लोक, आणि त्यानुसार त्याला ते साच्यामध्ये सेट करत असतात. त्याच्यामध्ये थोडासा नाही प्रचंड त्रास होत असतो, पण नंतर टिकून राहणार. नंतर टिकून राहतोच माणूस, आणि राहावंच लागतं. मग ट्रेनिंग संपल्यानंतर पोस्टिंग कुठं झाली तुझी? हे बघा, ट्रेनिंग संपल्यानंतरला माझी फर्स्ट पोस्टिंग उधमपूरला मी गेलो. उधमपूरला गेल्याच्या नंतरला युनिटचा माहोल आणि ट्रेनिंगचा माहोल थोडा वेगळाच होता. आता मी ते इतकं बेकार, म्हणजे तिकडं वेगळं आयुष्य आणि इकडं वेगळं आयुष्य. युनिटचं वेगळं माहोल असतो आणि ट्रेनिंगचा वेगळा माहोल असतो. मग सकाळी उठल्यावर सगळ्यांना रामराम करणं, जय हिंद बोलणं. आता मी ज्युनियर ना, ज्युनियर फौजमध्ये ज्युनियर असतो, मग सगळ्यांना रामराम बोलणं, तिच्यानंतरला जय हिंद बोलणं. आता मी कोणत्या प्लाटूनमध्ये, आता उधमपूरला गेलो, उधमपूरला गेल्याच्या नंतरला कोणत्या प्लाटूनमध्ये बसतोय मी, मग प्लाटूनमध्ये गेल्याच्या नंतरला मग सगळ्यांना रामराम करून सकाळी 4 किटली असते आमच्यात, चहाची किटली असते. चहाची किटली ती कंटिन्यू जोपर्यंत दुसरा ज्युनियर कोणी येत नाही तिच्याकडे देत नाही, तोपर्यंत आपणच तिचं बाबा सगळ्यांना चहा पाजायचा, आपल्या जेवढ्या ट्रूपमध्ये लोक आहेत त्यांना. म्हणजे ज्युनियरचं काम. हा ज्युनियरचं काम.
आपला पूर्ण एरिया व्यवस्थित मेंटेन ठेवायचा, सगळ्यांना चहा पाजायचा, सगळ्यांना रामराम बोलायचं, अशा पद्धतीने सगळं हे चाललेलं असायचं. हां, तर मग माझा ज्युनियर 3 महिन्यानंतर आला की बाबा 3 महिन्यानंतर आला. 3 महिन्यानंतर बाबा माझ्याकडून किटली सुटली. आणि मग त्याच्यामध्ये भरपूर असं म्हणजे खडतर प्रवास म्हणजे एवढा केला ना, घरातल्यांची आठवण तरी येत होती. आता एवढं लांब म्हणल्यावर अरे काय यार असं वाटायचं, कुठून आलो नाही हे केलं, पण एक देशाची सेवा करण्याचा रुतबा आणि तो एक जज्बा होता की आपण यार स्वप्न बघितले तर ते असं वेस्टेज नाही जाऊन द्यायचं, त्याला रंगवायचंच ते व्यवस्थित आहे ना. मी पळून आलो असतो, आईवडिलांची इज्जत गेली असती, सगळ्यांची इज्जत गेली असती, पण आपण एवढं कच्चे खिलाडी नव्हतो की पळून यायचं, कारण रक्तात नाही ना आपल्या. बरोबर. हां, लढणं हे आपल्या रक्तात. त्याच्यामुळं एक मस्तपैकी उधमपूरला मग आमचं ॲक्च्युली मी तिथं भरपूर खडतर प्रवास केला, भरपूर म्हणजे भरपूर. आता आमच्या वेळी ते एवढी फॅसिलिटी पण नव्हती झाला. जसं की काय नक्की काय अडचणी होत्या? ती उडी सेक्टर त्यावेळी सिच्युएशन अशी होती की बाहेर फिरायचं म्हणल्यावरती आउटपास घेणं पण अवघड होतं. म्हणजे पूर्ण बुलेटप्रूफ जॅकेट, AK-47 सगळं असलं तरी बाहेर फिरणं एवढं अवघड होतं की बोलायलाच नको. का बरं? म्हणजे येणारे जाणारे लोक कोण आतंकवादी कोण म्हणजे कळूनच येत नव्हतं. ओके. हां, कळूनच येत नव्हतं. आता 2008ला बघा तुम्ही, पट्टणला आमच्या समोर आमच्या लोकांची बस उडून टाकली त्यांनी, आमच्या समोर पट्टणमध्ये पूर्ण त्यांनी RD लावून बस उडून टाकली. म्हणजे त्यांची एवढी मजाल होती की बोलायला नको. मग हळूहळू आम्ही पण आमचे सिनियर जेवढे होते आम्हाला सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित गायडन्स देत होते. इथं कशी नोकरी करायची, कसं वातावरण हाताळायचं, कारण सिनियर असतो. हां, सिनियरने व्यवस्थित सगळ्या काही गोष्टी सांगितल्या आणि त्यानुसार आम्ही हे करत होता. काही कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहेत त्या मी बाहेर आपल्या शेअर करू शकत नाही तुम्हा लोकांना, पण ज्या गोष्टी आहेत त्या मी सांगू शकतो, एवढं काही इश्यू नाही. पण आर्मीचा रुतबा आणि जज्बा खरंच त्यावेळी, कारण सद्भावना त्यावेळी चाललेली. सद्भावनामध्ये असं असतं की त्या लोकल लोकांना आपण नॉर्मली काही बोलू शकत नाही, काही करू शकत नाही. त्यांना मेडिकल फॅसिलिटी फ्री होती, त्यांना इलेक्ट्रिक तर त्यांना फ्रीच होतं. तांदूळ वगैरे त्यावेळी आमच्यावेळी 5-5 रुपये किलोने त्यांना भेटायचं. आणि एवढं सगळं भेटून सुद्धा साला ते बोलायचे ना की पाकिस्तान जिंदाबाद, तर इथं हार्ट व्हायचं ज्या आयला. म्हणजे आपली लोक एवढं करून सुद्धा ह्या लोकांना तरी म्हणतात आम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं, तर थोडंसं ते बेकार वाटायचं. मग असं वाटायचं साला ही कोमच साला हरामखोर, यांनाच जरा म्हणजे काय झालंय का असं काय त्यांच्यासोबत? खूप वेळा आमची तुतुमेमे चालायची, खूप वेळा चालायची. ते दगडी वगैरे मारायची, म्हणजे आमच्या गाड्या जायच्या ना तर एवढी दगडी मारायचे, शिव्या द्यायच्या, दगडी मारायचे. आणि काही झालं उद्या कोणी त्यांच्या म्हातारी जरी आजारी पडली तरी आमचीच मदत घ्यायचे, आम्ही मदत करायचं माणुसकीच्या नात्याने. तीच म्हातारी उद्या तयार होऊन आम्हाला शिव्या द्यायची, आम्हाला दगडी मारायची. म्हणजे आपण एक प्रकारे नागाला दूध पाजल्यासारखी अवस्था होती. बरोबर, पण ते करावं लागायचं कारण आपण एक सैनिक आहे आणि सैनिक हा वेगळा धर्म आहे. मग सैनिकाचा धर्म आपल्याला पाळावाच लागायचा. मस्त राग यायचा, पण सैनिकाचं एक ट्रेनिंगमध्येच शिकवलं जातं की हे आपले नागरिक आहेत आणि यांची संरक्षणाची जबाबदारी आपली आहे. त्यावेळी माझ्यामध्ये काँग्रेसचा काळ होता त्यावेळी, ज्यावेळी दगडफेक वगैरे व्हायची. पण नंतर भाजप आल्यावर माझ्यामध्ये चेंज झालं की दगडफेक वगैरे ते सगळं. मी तुम्हाला सांगतो, काँग्रेसच्या काळामध्ये मी उडी सेक्टरमध्ये राहिलोय, त्याच्यानंतर बारामुला पट्टणमध्ये पण राहिलोय काँग्रेसच्या काळामध्ये. आणि त्यानंतरला जेव्हा मोदी सरकार आलं 2017ला, 2014ला मोदी सरकार आलं, पण 2017ला मी कारगिलला होतो. ओके. हां, मोदी सरकार आल्याच्या नंतरची चेंजमेंट तुम्हाला मी सांगतो. परिस्थिती अशी होती की जर एक सैनिक जर आजारी पडला ना, म्हणजे तुम्हाला हे वाटेल, तुम्ही नेटवरती बघा, एक डोंगराची हाईट 18,000, 20,000, 22,000, जोक नाही. बरोबर. कारगिलला होतो मी, माता पोस्ट आहे कारगिलला, टायगर हिल वगैरे आहे साईडला, पण माता पोस्टवरती होतो मी. माता पोस्टची सगळ्यात मोठी हाईट आहे, 18,500 फुटावरती माता पोस्ट आहे. तर माता पोस्टवरती ऑक्सिजन नाहीच आणि ऑक्सिजनची लेवल एकदम कमी. म्हणजे 10 पावलं चालली तर लगेच बसायला लागायचं, 10 पावलं चालली लगेच बसायला लागायचं. ऑक्सिजनचे सिलेंडर वगैरे होते, हे होतं. आणि परिस्थिती एवढी भयंकर, समोर एकदम पाकिस्तानची आर्मी आणि आपली एकदम समोरासमोर. ते पण त्यांचा बघा किती काय असू दे, ते त्यांचे सैनिक आहे आणि आपण आपल्या देशाचे सैनिक आहे. सैनिक हा एक धर्म आहे आमचा. बरोबर. का आम्ही काय लगेच त्यांना मारणार, शिव्या गाळ्या, तो नंतरचा प्रश्न आहे. पण ते त्यांच्या देशाची हिफाजत करणार, आम्ही आमच्या देशाची हिफाजत करणार.
नियमच तो सांगतो ना. आता सैनिक हा धर्म आहे. आमच्यात काही वादविवाद नाही, कधीच शिव्या गाळ्या नाही, कधीच काय नाही. म्हणजे पाकिस्तानचे सैनिक तुमच्या समोरच असायचे? समोरासमोर, एकदम समोरासमोर. पण काही म्हणजे कधीच नाही. 2017चं सांगते, 2017ची गोष्ट सांगतोय मी. अच्छा. 2017ची गोष्ट सांगते. तर त्याच्यामध्ये इतकं म्हणजे हे असायचं ना, तर मेडिकल फॅसिलिटी, सपोज जर एखादा आजारी पडला, मोदी सरकारचं सांगतोय तुम्हाला मी, जर एखादा सोल्जर आजारी पडला, तर माझंच सांगतो तुम्हाला, तर आमची कुत्री पाळलेली आहे आम्ही तिथं पोस्टवरती, कुत्री पाळलेली. तर कुत्री पाळल्याच्या नंतरला मला कुत्र्यांना खायला बेला घालायचा लई शौक, पहिल्यापासून कुत्री मांजरी पाळण्याचा मला पहिल्यापासून शौक. तर त्या कुत्र्याने काय झालं, चारताना त्याचं मला थोडंसं येतं ना तोंडात, ते ना ते थोडंसं त्याचं दात लागले, रक्त आलं, थोडंसं रक्त आलं. म्हणलं काही आवश्यकता नाही. तर आमचा एक हवालदार होता, मंडल म्हणून. तर हवालदार मेजर बोलला, तुला कुत्र्याने चावले, रॅबीज वगैरे होऊ शकतो. म्हणलो सर, आता मी परत जर खाली गेलो तर आता बर्फाचा पडला आहे, पूर्ण बर्फ पडलेला आहे, वातावरण पण व्यवस्थित नाही, मी खाली गेलो तर परत मला वरती येणं अवघड होऊन जायचं, आणि खाली जायचं तर कमीत कमी आपल्याला 15 दिवस लागतील, आणि 15 दिवस लागतील, ते पण बर्फातून जर क्लिअरन्स दिला तर 15 दिवस लागतील. कारण बर्फ पडला, असं असतं कारगिलचं की बर्फ पडला 6 महिने रस्ते वगैरे पूर्ण बंद, वरच्या वर खालचे खाली, त्यांचं काही कनेक्टिव्हिटी नाही, अशा पद्धतीने असतं. तर मंडल सर बोलले नाही, काय पण असू दे, तुला आजच्या TTचं आणि रॅबीपुरिया म्हणून इंजेक्शन आहे ते घ्यावंच लागेल. त्यांनी डायरेक्ट सॅटेलाईटचे फोन असतात आमचे, लगेच सॅटेलाईटवरून फोन केला, आमचं लगेच चॉपर आलं. विमानाचे तुम्हाला मोदी सरकारच्या काळातलं सांगतोय, म्हणजे नॉर्मल कुत्रं चावले, एक चॉपर मागवलं, चॉपरमधून मी खाली दवाखान्यात गेलो आमच्या, आणि इंजेक्शन घेतलं, आणि इंजेक्शन वगैरे घेऊन तिथं मी 21 दिवसाचे पूर्ण डोस तो कंप्लीट केला, परत वर आलो. म्हणजे एक विचार करा, हे मोदी सरकारच्या काळातलं झालं. मोदी सरकारच्या काळातलं सगळ्यात मोठं काय आहे, BRO आपलं असतं, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. तर प्रत्येक ठिकाणी जिथं आपला बॉर्डरवरती 5 जरी सैनिक असले त्या ठिकाणी रोड पाहिजेच. हे मोदी सरकारचं मला खूप सुंदर काम वाटलं. म्हणजे पहिले रोड नव्हते, पहिले डोंगरातूनच असं रस्ता काढत निघून जायचं. म्हणजे कसे पण असू दे, रस्ता काढायचा, आपलं चालत चालत जायचं, तिच्यामध्ये सगळं आपले इक्विपमेंट, वेपन, खाण्याचं सगळं सामान वगैरे वगैरे सगळं भरून चालत राहायचं, आणि मग आपल्या पोस्टवरती जायचं. मोदी सरकार आल्यापासून सगळ्यात महत्त्वाचं, रस्ते एकदम सुंदर बनले. म्हणजे डोंगरातून रस्ते काढले. 5 सैनिक जरी पुढे आहे तरी त्यांच्यासाठी रस्ता. आपले सैनिक बाबा वजं घेऊन गेलेच नाही, डायरेक्ट गाडीने त्या स्पॉटवरती गेले पाहिजेत. हे मोदी सरकार इतकं सुंदर. आणि प्रत्येक ठिकाणी बघा ना तुम्ही, दिवाळी असू, मोदीजी येणार मस्तपैकी, सैनिकांसाठी दिवाळी वगैरे हे साजरी करणं, हे एक मोटिवेट असतं ना, की बाबा सैनिकांप्रती बाबा काय भावना आहे या लोकांची. आणि नवीन काँग्रेसच्या काळात तर काय, आता काय गोळ्या मारायच्या म्हटलं तरी आमची पंचायत असायची, जोपर्यंत वरून ऑर्डर येत नाही का गोळ्या मारू शकत नाही. म्हणजे समोर जरी काही पण असू दे, म्हणजे समोर अतिरेकी नाही मारू नाही शकत. हो, आणि ती पण लोक मजा घ्यायची आमची, पाकिस्तानवाले, अरे तुम लोग को तो दिल्ली से ऑर्डर आएगा तभी तुम लोग ये करेंगे. काय हो, क्लियर बोलायचे ते, तुम लोग को क्या दिल्ली से ऑर्डर आएगा तब तुम लोग ये करेंगे, तब तक हम मारेंगे. तब तक हम कुछ भी कर सकते. म्हणजे मजा घ्यायची एक प्रकारे. पण मोदी सरकार आल्यानंतर क्लिअर कट म्हणजे ऑर्डरच होती. आता तुम्हाला सांगतो, RR आपली राष्ट्रीय रायफल आहे. पहिले काय व्हायचं, एखाद्या एरियामध्ये घुसून आपण मिशन करतोय, तर मिशन करताना काय व्हायचं, नॉर्मल मिशन करताना त्या एरियामध्ये जाऊन मिशन करून त्याच्यामध्ये सैनिक जास्त कॅज्युलिटी व्हायची, म्हणजे डेथ व्हायची. कारण एखाद्या घरात घुसायचं आणि मग मारता मग आपली मग कॅज्युलिटी व्हायची. मोदी सरकार आल्यापासून बस भोंगा घेऊन उभं राहायचं, बाबा सरेंडर करतोस का, 3 वेळा ओरडायचं, सरेंडर करतोयस का, ठीक आहे, नाही तर वल्ल्या सांगते सुकव, पण डायरेक्ट रॉकेट लॉन्चरने घरात उडून टाकायचं. आता मग काय. आणि अलगावाद तिथे एवढा माजला आहे, अलगावाद म्हणजे बोलायलाच नको. छोट्या छोट्या पोरांना थोडेसे काही पैसे देऊन त्यांना एक म्हणजे इतकं बेकार जिहादी बनवलंय की मारा तुम्ही, हे आर्मीवाले आपले दुश्मन. अच्छा, हे कुठलं आहे, हे कुठल्या एरियातलं आहे पूर्ण? आता तुम्हाला सांगतो, श्रीनगर, बारामुला, पटन, रजौरी, पूंछ, मेंढर, त्या साईडला पूर्ण असंच. म्हणजे त्यांनी दगडी वगैरे मारले तरी म्हणजे अजून पण तसंच आहे? नाही, आता हिंमत आहे का दगडी मारायची त्यांची? म्हणजे आता 370 हटलं, सगळ्यात मोठं ते. हो, ब्रह्मास्त्रच मोदी सरकारने बाहेर काढलं, त्यांची पूर्ण त्यांना हँडिकॅपच बनवून टाकलं. आता मारून दाखवत नाही, मारत. लाल किल्ल्यापर्यंत जायला आपल्या लोकांची वाट लागायची,
लाल किल्ला तुम्ही श्रीनगरमध्ये गेला तर लाल किल्ल्याला जाऊन या, आता कोणी पण जाऊ शकतं. पहिले लाल किल्ल्यापाशी तिरंगा फडकवायला आपल्याला 10 वेळा विचार करायला लागायचा. ओके. हां, पण आता लाल किल्ल्यापाशी तिथं लाल चौक आहे, लाल चौकापाशी जाऊन मस्तपैकी आपण तिरंगा फडकू शकतो, काय पण करू शकतो. आणि तिथे लोक जागृत झाली, त्यांना कळलं की काय बाबा नुकसान काय आहे, तिच्यामध्ये आपला बाबा फायदा करून घेतात हे लोक, फक्त मतासाठी आपल्याला हे करतात. आणि मग आता सगळं कसं प्रोग्रेस व्हायला लागलं. लेह लद्दाख ह्या साईडला पण भरपूर डेव्हलपमेंट झाली, रस्ते बनले, विकास व्हायला लागला. मग ती लोकांना पण कळायला लागलं की बाबा आता हे आर्मीवाल्यांशिवाय पर्याय नाही. बरोबर. हां, आणि त्यांना म्हणजे नॉर्मल गोष्टीमध्ये त्यांना कळतंय की सगळ्या गोष्टी 100% लोक खराब नाहीत. काही आहेत असे म्हणजे त्या प्रवृत्तीचे, दहशतवादी प्रवृत्तीचे. मग काय असतात ना, एखादा कांद्याचा सडका असला सगळ्यांना सडकाच करतो, अशा पद्धतीने ते चाललेलं. मिशनवर वगैरे कधी जाणं झालंय का? नाही, मिशन सैनिक आहे आणि मिशन नाही केलं तर त्यांनी मग काहीच नाही केलं. प्रत्येक सैनिकाचा हा एक योग हा असतो आणि तो केल्याशिवाय कुणी सैनिक राहत नाही. सगळ्याच सैनिकांना हे करावं लागतं. बरोबर. आणि ही एक अभिमानाची गोष्ट असते. तर आम्ही तंगदारला होतो. तंगदारचा एरिया तुम्ही याच्यावरती गुगलवरती पण सर्च करून बघा. पूर्ण यूमध्ये पूर्ण पाकिस्तान आहे, पूर्ण पाकिस्तान आहे, यू आकारामध्ये, म्हणजे पूर्ण घेरून आहे. आणि मध्ये एक रस्ता टाईप आहे ते की म्हणजे इंडिया एवढ्या एरियामध्ये जाते, म्हणजे असं आहे तिथं. अच्छा. हां, तर तिथं काय झालं, अचानक आमच्या ॲम्युनेशन डेपोला आग लागली. म्हणजे युनिटचं एक कोत असतं, तिथं आग लागली. आणि आम्ही 12 जणांची हे होती, प्लॅटून होती. आम्ही आरोपी रोड ऑजोरो पार्टी करून येतच होतो. तर त्याला आग लागल्याच्या नंतरला ॲम्युनेशन डेपोला तर आम्ही आलो. आल्याच्या नंतरला तिथं पोचलो आम्ही. पोचल्याच्या नंतरला आमच्यातला एक सैनिक होता आपला, तर त्याचं काय झालं, मी सांगितलं सगळ्यांना की आपल्याला बाबा असं आहे. तर राऊंड्स वगैरे बाहेर निघायला लागले ना, गरम झाल्याच्या नंतर आग लागल्यानंतर राऊंड्स वगैरे आपल्यापच ब्लास्ट होतात, इकडे तिकडे घुसत असतात. म्हणून आपण लाईन पोझिशन घेऊन इकडे साईडला थांबू, नको जायला पुढं जायला नको. जवळच होतो आम्ही, पण जायला नको पुढं, कारण काहीच करू शकत नाही आपण, आग विझू शकत नाही आणि काहीच करू शकत नाही. बरोबर. तर झाला असा मॅटर. लघवीला आल्याच्या नंतरला तो राहिला उभा, लघवी करून आल्याच्या नंतरला बीपीची पटका, माझ्या बाजूलाच बसलेला तो, बीपीची पटका चेक केला. बीपीची पटका म्हणजे बुलेटप्रूफ जॅकेट असतं. म्हणलं काय रे, तुझ्यातून रक्त इकडून साईडला कुठून यायला लागलं. हां, तर पोटापासून म्हणजे रक्त येत होतं. नाही म्हणलं सर काहीतरी झालं असेल. तर मी पटकेने त्याला आडवा केला, त्याचा बीपीचे पटका वगैरे काढला. पटका वगैरे काढल्याच्या नंतरला त्याचा शर्ट वरती केला. शर्ट जसा वरती केला तर सगळं मटेरियल बाहेर पडलं, पूर्ण कोथळाच बाहेर पडला. अरे बाप. हाही त्याचा कोथळा उचलला, आतमध्ये टाकला मातीसहित. आणि मी काय केलं, असं पकडून ठेवलं. म्हणलं काय नाही होत, नॉर्मल आहे, टेन्शन नको घेऊ. कारण आमच्या इथे एक असतं की लास्टपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष, काय पण असू दे, आपल्या माणसाला हे करून नाही द्यायचं. हेलीला लगेच कॉल केला, हेली आला. हेलीमध्ये ॲक्च्युली दिवाळीचा टाईम होता, त्याला दिवाळीला सुट्टीला जायचं होतं. पण काय नियतीच्या पुढं काय चालणार आहे. तर हेली येण्याच्या आधीच शहीद झाला बिचारा. ते कशामुळं? म्हणजे राऊंड असा क्रॉस होऊन गेला, चाटून गेला पोटाला. राऊंड म्हणजे फायरिंग नाही, ॲम्युनेशन डेपोला आग लागल्याच्या नंतरला जे राऊंड निघतात बाहेर. ॲम्युनेशन डेपो म्हणजे जिथं आमचा दारुगोळा राहतो. आता समजा इथं दारुगोळा आहे आणि आग लागल्यानंतर राऊंड आपल्या ब्लास्ट होतात, म्हणजे बाहेर निघतात. तसं त्याला हे करून गेलं. चालत राहायचं. आता काय आहे, ज्याचं लिहिले तिथं ते कुणी काही हे करू शकत नाही. बरोबर. अशा पद्धतीने एकच असे भरपूर सेन्सिटिव्ह पॉईंट आहेत. पण मी मग काय झालं, लाचचं माझं 2019ला कारगिलला म्हणजे असं झालं की बर्फाची स्लायडिंग झाली, थोडीशी बर्फाची स्लायडिंग झाली. मी माता पोस्टवरती होतो. स्लायडिंग झाल्यामुळं मी त्या स्लायडिंगमध्ये बर्फात दबलो. बर्फात दबल्यामुळं मला 2 पायातून खाली कामच करेनी. म्हणजे मी व्यवस्थित आहे एकदम वरतून, पण मला हे 2 पाय माझं उचलता येईनी का डाव ठेवता येईनी, अशी परिस्थिती झाली. कशामुळं? बर्फामुळे काय झालं, L1 S4 माझे झाले ब्लॉकेज, म्हणजे पॅरलाइज झाल्यासारखं एकदम प्रॉपर झालं. ओके. मग मला अश्विनी हॉस्पिटल आपलं कुलाब्याला तिकडं रेफरल केलं. माझं L1 S4 मध्ये ब्लॉकेज सांगितले. माझ्यावरती 3 आपले सैनिक म्हणजे हेल्पर म्हणून पाठवलेले. तर दररोज म्हणजे मला एवढं, मी 3 महिने बेडवरती, घरच्यांना फोन नाही का काय नाही. म्हणून घरच्यांना कळलं तर रडून येडे होऊन जायचे की पोरगा काय. फक्त एवढीच मुवमेंट असायची, म्हणजे हाताची मुवमेंट असायची.
पाय काहीच मुवमेंट करत नव्हते. मग ते कसं त्यामागे संघर्ष कसा राहिला तुझा, संघर्ष कव्हर कसं म्हणजे झालं? नाही तर पण म्हणजे माझी एक जिद्द होती, त्याला जिंदगीत निगेटिव्ह विचारच करायचा नाही. मी पळू शकतो, मी चालू शकतो. तर माझे ते मित्र होते ना 3 जण माझ्यावरती कंटिन्यू, अरे मेजर काय नाही, नॉर्मल आहे, पॉझिटिव्ह राहायचं. मस्त आता माझ्यासमोर इकडे तिकडे पेशंट एवढे बेकार होते, पण पॉझिटिव्ह राहायचं. मग मला काय करायचं, ते व्हीलचेअरवरती घेऊन समुद्रकिनारा आहे, अश्विनी हॉस्पिटलला कुलाब्याला गेलं ना, समुद्रकिनारी मी बसायचं. पण कधी निगेटिव्ह विचार नाही केला, पुढं काय होईल, मागं काय होईल. नाही, मला चालायचं आहे, मला पळायचं आहे, मला हे करायचं आहे, बस. पॉझिटिव्ह विचार डोक्यात ठेवलं ना, कोणती निगेटिव्ह थॉट काहीच करू शकत नाही. बरोबर. डोक्यात फिटच होतं, पळायचंच आहे आपल्याला. तर पोरं आली की मला उभं करून ठेवायची 2 पाय, मालिश करायची माझ्या पायाची. मला कंटिन्यू म्हणजे 2 बगलीत घ्यायची, मेजर ठेवा, पुढं पाय टाका. मला टाकताच येत नव्हता. म्हणजे मी 2 महिने तर मला ते पायावरती असंच म्हणजे लोडच घेता येत नव्हता. दररोज मालिश करणार, हे करणार, ते करणार. हळूहळू मला जरा म्हणजे तिची सेन्स आली माझी पायाला. बर्फामध्ये दबलेलो ना, मग सेन्स थोडीशी वाढली. थोडंसं जरा जाणवायला लागलं, चिमटा घ्यायला लागले, हे झाले ते झाले. थोडी मालिश करून थोडंसं मग हळूहळू त्या व्हीलचेअरवरतून मला मग चालवत म्हणजे खांद्याला धरून हे करायला लागले. 3 महिन्यानंतर रिकवर झालो. 3 महिन्यानंतर रिकवर झाल्याच्या नंतर म्हणजे एवढं पण परफेक्ट मला चालता येत नव्हतं, पण रिकवर झालो. आणि मग 2 महिने घरी सुट्टीवरती आलो. सुट्टीवरती आलं, घरातले म्हणले असं लडखडत का चालतोय, काय झालं तुला? तर घरच्यांना मी बघा, किती आपल्याला दुःख असून दे, आपण काय फॅमिलीसाठी जगतोय. फॅमिलीला जर दुःखात ठेवलं तर आपण काय तिथं जगणार आहे? काय मग मी कधीच गोष्टी सांगत नाही आर्मीमध्ये काय करतोय काय नाही. आई सगळं व्यवस्थित आहे. आईचा फोन आला, आई ऑल ओके, टेन्शन नाही घ्यायचं, निवांत आहे. अरे तिकडं न्यूजला हे येते ते, अगं न्यूजची मारगोडी, आम्ही लांब आहे. काश्मीरला आईला कधीच सांगितलं नाही मी काश्मीरला नोकरी केली म्हणून. आई वडिलांना नेहमी म्हणायचं काय नाही, तुम्ही खुश राहा बस, निश्चिंत राहा, तुमचा पोरगा एकदम फिट आहे. आईला नेहमी वाटायचं की पोरगा खोटा बोलतोय, कारण तिला माहिती आहे हा मस्ती आपल्या अंगात एवढी होती. ती म्हणायची बाळा, पण आई असती ना, लगेच 2 शब्द, लगेच 2 मिनिटात, बाळा मला सगळं माहिती आहे, आपली काळजी घे बस. त्यावेळी एक कांडी यायची तिच्यामध्ये पण फोन लावायला आम्हाला काय लई परिस्थिती भयंकर. त्यावेळी लेटर लिहायचं आम्हाला लेटर फ्री होतं. सैनिक डाक पोस्टामध्ये लेटर लिहायचं आईला. बाबा अजून पण माझ्याकडे लेटर वगैरे सगळे सांभाळून त्या काळी लिहिलेले, आईला, पप्पांना, सगळ्यांना लेटर, मित्रांना पण लेटर लिहायचं, सगळ्यांना लेटर लिहायचं. ती वेगळीच एक मजा होती. पण ती साला सगळी आता या फोननी सगळं वाटोळं करून टाकलं. तसं बघायला गेलं तर डायरेक्ट व्हिडिओ कॉल असतो, बघा काय चाललंय. हां, तसा खडतर प्रवास म्हणजे कारगिलला असताना माझं म्हणजे मणक्याचा प्रॉब्लेम झाला. मी रिकवर झालो तिथून, पण जिद्द नाही हारलो. कोणता पण आजार असून दे, एक लक्षात तिथून मी मोठा एक बोध घेतला, कोणता पण आजार असून दे तो डोक्यानेच टिकवू शकतो. जर तुम्ही विचार केला की मी मरणार, मला हा आजार झाला, तर 100% मरणार. तुम्ही जर विचार हे काहीच नाही झाला, हे काय जिंदगीत पॉझिटिव्ह एनर्जी आली, विषय मिटला, काहीच होऊ शकत नाही. त्या गोष्टीतून बोध घेतला. तुम्ही जेव्हा बॉर्डरवर कार्यरत असता, जेव्हा तर इथे संस्कृत असतं, देवधर्म सगळं चालतो, मग तिकडे पण ह्या गोष्टी होतात तुमचे संस्कृत वगैरे? 100% जिथं म्हणजे आपल्या म्हणजे प्रत्येकाच्या धर्माचं हे करण्याचं, पठण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आता आमच्या इथं मंगळवारी मंदिर प्रोग्राम असायचा. प्रत्येक धर्माची लोकं तिथे यायलाच लागायची आणि येतात. समजा होळी असेल, होळीचा कार्यक्रम आमच्या याच्यात होतो. गुरुद्वारामध्ये बाबा गुरुनानक जयंती वगैरे, म्हणजे प्रत्येक सण आम्ही, फक्त एकच प्रॉब्लेम असायचा की फॅमिली व्यतिरिक्त सेलिब्रेट करायला लागायचं. बरोबर. ते दिवाळी असो, दसरा असो, प्रत्येक सण तिथं व्हायचे. पण माझं कसं शेड्यूल होतं, सकाळी उठल्यानंतरला बाबा बेडवरती असताना खाली बाबा पाय पडण्याच्या आधी आपल्या भारत मातेला स्पर्श करणं, तिच्या पाया पडणं, बाबा आज काय चुकी झाली तर माफ करून घे, सांभाळून घे. मग त्याच्यानंतर फ्रेश वगैरे होऊन एकदा हनुमान चालिसाचं पठण करणं आणि आपल्या कार्याला सुरुवात करणं, असा रोजचा माझा शेड्यूल असायचा. ह्या प्रकारे म्हणजे आमची दिनचर्या चालू व्हायची. तर खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, तुझे अनुभव, तुझं शौर्य खूप छान होतं. तर तुला एक शेवटचं विचारू इच्छितो की जाता जाता तू आमच्या प्रेक्षकांना, आजच्या समाजाला, आजच्या नवीन पिढीला तू काय सांगू शकशील? हे बघा, जीवनामध्ये संघर्ष अटळ आहे. संघर्ष केल्याशिवाय कोणतीच गोष्ट फ्रीली आणि इझिली भेटत नाही. मग संघर्ष करताना कधी पण आपल्या आईवडिलांना समोर ठेवायचं, आपल्या आईवडिलांनी किती कष्ट घेतले आणि ते कष्ट घेऊन आपल्याला लहानाचं मोठं केलं, तर मग त्यांच्या जीवनाचं सार्थक कसं होईल. कारण आर्मी एक पॅशन आहे. आर्मी म्हणजे एक रुतबा आहे. तुम्ही 1000 लोक चालू द्या, 2000 लोक चालू, पण आर्मीचा जवान हा वेगळाच दिसतो.
आणि दिसून पण समाजामधलं स्थान आहे आर्मीच्या लोकांचं वेगळं आहे. तुम्ही कुठं पण जावा, आर्मी पर्सन बोललं तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन, बाबा काहीतरी बाबा सपोर्टिव्ह आहे, कोणतरी व्यक्ती आहे डिसिप्लिनर की बाबा ती आहे. तर हे सगळ्यात मोठं आर्मीमध्ये असल्यामुळं हे एक मोठं मला समाजामध्ये इतकं मस्त स्थान भेटलं. मलाच नाही, माझ्या घरच्यांना पण, बाबा तुमचा मुलगा एकुलता एक आहे आणि आर्मीमध्ये आहे. तर आईवडिलांना पण खूप बरं वाटायचं. तर मी समाजातल्या म्हणजे मुलांना, नवीन जे यंग जनरेशन आहे त्यांना एवढंच सांगू इच्छितो की नशा याच्या आहारीत जाऊ नका. आपले आईवडील काय करतात, समाजामध्ये काय चाललंय, सोशल मीडियामध्ये काय चाललंय, याच्या इन्फ्लुअन्समध्ये येऊ नका. तुम्ही काहीतरी गोल ठेवा, कोणत्या पण क्षेत्रातला असू दे. असं नाही म्हणत की आर्मीमध्येच यायला पाहिजे किंवा काय पण एक डिसिप्लिनमध्ये राहा की रोज उठून व्यायाम करणं, थोडंसं बाबा आपल्या परिवाराला टाईम देणं, प्रत्येक गोष्टीमध्ये ना एक डिसिप्लिनर बना आणि आपला जे काही गोल असेल तो 100% सार्थ होतो. तर आमचं तर काय बॅकग्राऊंड तर काय मागचं कोणाचं आमच्या खानदानी कोणी आर्मीमध्ये नाही, बरोबर. पण तरी पण एक परिस्थितीनुसार आम्ही बदललो. लोकांनी म्हणजे चांगलं गायडन्स केलं, सगळी चांगली म्हणायला लागली आणि त्यानुसार आर्मीमध्ये आम्ही जॉईन झालो. पण मी लोकांना आता आजच्या यंग जनरेशनना मी बघतो बाहेर काय चाललंय, पण लय वाईट वाटतं. खूप मोठी खंता वाटते की काहीच गोल नाही, काय नाही. कॉलेज झालं, हे झालं, ते झालं, एन्जॉयमेंट करा, नंतर वय निघून जातं आणि वय निघून गेले, वय ही कोणासाठी थांबत नाही. बरोबर. संघर्ष करत राहायचं. यश भेटू नाही भेटू ते नंतरचा प्रश्न, पण संघर्ष अटळ आहे. फक्त व्यर्थ आणि वाईट गोष्टींपासून दूर राहा. देव, देश आणि धर्मासाठी जेवढं काय करता येईल तेवढं करा. बस मला एवढंच सांगायचं आहे. आणि खूप खूप धन्यवाद रुपेश, तू मला बोलवलं त्याबद्दल खरंच मी तुझा आभार व्यक्त करतो. मला बोलण्याची संधी दिली, बरं वाटलं मला खूप. तर नमस्कार, आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला देखील आमच्या पॉडकास्टमध्ये यायचं असेल, तुमचे चांगले पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स जर शेअर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मेल आय डीवर तुम्ही मेल करू शकता आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. श्री स्वामी समर्थ.